2024च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वेळापत्र जाहीर झालं आहे. महाविकास आघाडी असेल किंवा मग महायुती कामाला लागले आहेत. भाजपने तर काही उमेदवार देखील जाहीर केले आहेत. या सगळ्या घडामोडीत एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, तो म्हणजे जरांगे फॅक्टर. जरांगे पाटलांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. ज्या मतदारसंघातून आपला उमेदवार निवडून येऊ शकतो, अशाच मतदारसंघातून उमेदवार देऊ अशी भूमिका जरांगे पाटलांनी मांडली. त्याबरोबरच राखीव व इतर मतदारसंघातून आपल्या विचाराच्या उमेदवारांना निवडून द्यायचं. मग तो कोणत्याही पक्षाचा असावा. ज्या उमेदवाराचा मराठा आरक्षणाला पाठिंबा असेल, त्या उमेदवाराने लिहून द्यावे की आपल्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे. अशा उमेदवारांना मराठा समाज मतदान करणार, असे जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितले. पण आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे मराठा समाज आणि भाजप. मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू झाल्यापासून देवेंद्र फडणवीस आपली ओबीसी वोट बँक वाचवण्यासाठी जरांगे पाटलांच्या भूमिकेला विरोध करत आहेत. असं म्हटलं जातं की देवाभाऊंनीच अंतरवाली सराटी येथील आंदोलनावर लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला आणि इथूनच हे आंदोलन मोठं झालं. जरांगे पाटील हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं तर याच घटनेमुळे. देवेंद्र फडणवीस असं देखील म्हणाले की भाजपचा DNA हा ओबीसी आहे. जरांगे पाटील देखील म्हणतात की मराठा आरक्षणाचे मारेकरी देवेंद्र फडणवीस आणि भाजप आहे. त्यामुळे मराठा समाजाने भाजपला मतदान करू नये अशी भूमिका जरांगे पाटलांची आणि मराठा समाजाची आहे. संपूर्ण मराठा समाज हा भाजपच्या विरोधात आहे आणि भाजपला सुद्धा मराठा समाजाला जवळ करण्याची इच्छा नाही. कारण मराठा समाज ओबीसीमध्ये येऊ नये म्हणून ओबीसी समाज एक गट्टा भाजपकडे येत आहे. त्यामुळे भाजपची अशी भूमिका आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही. त्यामुळे ओबीसी मधील धनगर, माळी, वंजारी या समाजाची एक गट्टा मतदान भाजपच्या मागे आली आहे. आणि मराठा समाजाचं असं मत आहे की कोणताही पक्ष मराठ्यांच्या पाठिंब्याशिवाय सत्तेत येऊ शकत नाही. पण जर मराठा आरक्षणाला विरोध करून ओबीसी मतांच्या जीवावर भाजप सत्तेत आला तर मराठा समाजाचं काय होईल तेच पाहूया या व्हिडिओमधून. जर भाजपला या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं तर हे सिद्ध होईल की मराठा समाज कधीच एकत्र येत नाही. जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे काम सुरू केले तेव्हा मावळ खोऱ्यातील पाटील, देशमुख, वतनदारांनीच शिवाजी महाराजांचा विरोध केला होता आणि संभाजी महाराजांना पकडण्यासाठी मुकर्रब खानाला एका मराठ्यानेच वाट दाखवली होती. एकंदरीत मराठा समाज आपल्याच लोकांचे पाय ओढण्यात व्यस्त आहे हे सिद्ध होईल आणि तीच अवस्था काल होती, आज आहे आणि उद्या राहील हे सुद्धा सिद्ध होईल. जर भाजपला या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं तर हे सिद्ध होईल की मराठा समाज वगळून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता येते आणि याचा विश्वास भाजपला आणि इतर राजकीय पक्षांना होऊ शकतो. जर आपण महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहिला तर बहुतांश मोठे नेते हे मराठा समाजाचे होते. आजपर्यंतचे बहुतांश मुख्यमंत्री हे मराठा समाजातून येत होते. एवढंच काय तर शरद पवारांना दिल्लीच्या राजकारणात मराठा समाजाचा नेता म्हणून ओळखलं जातं. आता जरी आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की कोणताही पक्ष असो त्यांच्या उमेदवारांमध्ये मराठा समाजाचे उमेदवार जास्त आहेत. पण जर या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं तर गावाखेड्यापासून ते राज्य पातळीवर मराठा समाजाचे राजकीय अस्तित्व संपेल. त्यानंतर होणाऱ्या निवडणुकीत मराठा समाजाचे जास्त उमेदवार दिसणार नाहीत. त्याबरोबरच आजपर्यंतच्या मराठा समाजाला खुश करण्यासाठी ज्या योजना बनवल्या होत्या त्या बंद करून आता ओबीसी समाजाला खुश करण्यासाठी देण्यात येतील असं म्हटलं जातंय. त्याबरोबरच दुसऱ्या समाजाला खुश करण्यासाठी मराठा विरोधी पावले प्रत्येक पक्ष उचलू शकतो. जर भाजपला या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं तर हे सिद्ध होईल की मराठा समाजाच्या विरोधात जरी भूमिका घेतली तरीही काही फरक पडत नाही. जर आपण आज बघितलं तर अनेक आमदार, मंत्री जरांगे पाटलांची अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेत आहेत. अनेक नेते जरांगे पाटलांच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत. अनेक आमदार, इच्छुक उमेदवार यावेळच्या जरांगे पाटलांचा दसरा मेळाव्याला उपस्थित होते. या सगळ्या गोष्टीचं कारण एकच आहे की प्रत्येक नेत्याला वाटतं की मराठा समाजाचा पाठिंबा असल्याशिवाय निवडणुकीत विजय मिळू शकत नाही, म्हणून ते निवडून येण्यासाठी मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत नाहीयेत. पण जर यावेळी मराठा आरक्षणाला विरोध करून सुद्धा भाजपला बहुमत मिळालं तर मग कोणताही नेता मराठा आरक्षणाला पाठिंबा देणार नाही. उलट आंदोलकांवरच टीका करतील. कारण त्यांना माहिती झालं असेल की महाराष्ट्रात मराठा समाजाच्या मागण्यांना विरोध केल्याने काहीही फरक पडत नाही. जर भाजपला या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालं तर मग मराठा समाजाला सगळे सोयरे याच्या आधारे आरक्षण मिळणं हे विसरावंच लागेल असं बोललं जातंय. कारण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये ही भूमिका भाजपची आहे आणि याच भूमिकेमुळे मराठा समाज भाजपच्या विरोधात गेला आहे आणि याचा फायदा सुद्धा भाजपला होत आहे. कारण ओबीसी समाज पूर्णपणे भाजपच्या मागे येत आहे आणि जर उद्या भाजप सत्तेत आली तर याचं पूर्ण श्रेय जाईल ते ओबीसी समाजाला. त्यामुळे भाजप
भाजप सत्तेत आला तर मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण मिळणं हे अवघड जाईल. जर या विधानसभेत भाजपला बहुमत मिळालं तर मराठा आंदोलन पहिल्यासारखे न राहता शिथिल होईल. जो गरजवंत मराठा समाज आहे त्याचा आत्मविश्वास कमी होईल व भविष्यात मराठा आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार नाही. जर आपण पाहिलं तर राज्यभर मराठा युवकांवर केसेस झाले आहेत. त्याच्या भीतीने पुन्हा कोणीही आंदोलनात सहभागी होणार नाही. एकंदरीत भाजप सत्तेत आली तर मराठा समाजाचा राजकारणावरील पकड ढिली होईल, आरक्षणाचा मुद्दा मागे पडेल आणि राजकीय पक्ष ओबीसी मतदार आपल्याकडे कसे राहतील याचा विचार करतील. हे झालं आता माझं मत. याबाबत तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला म्हणजे जनाकृतीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.